अजित पवार यांच्या पक्षात राहून देवेंद्र फडणवीस यांचं तुणतुणं वाजवणं अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला हे कसं आवडेल हो? मित्र हो, नमस्कार. छगन भुजबळ हे पक्षातले ज्येष्ठ नेते असून सुद्धा अजित पवारांनी त्यांना सुरुवातीपासून डावललं. ज्येष्ठत्व असून क्षमता असून सुद्धा छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं नाही. भुजबळ प्रचंड चिडले, संतापले, खवळले. अजितदादा यांच्यावर सुद्धा ते सडकून बोलले. एवढंच काय, अजितदादा यांचं पक्ष सोडून जाण्याची तयारी सुद्धा त्यांनी केली, पण तरी सुद्धा अजित पवारांनी त्यांची कसलीही दखल घेतली नाही. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं. म्हणजे हे आपण नाही म्हणत, छगन भुजबळ हेच पुन्हा पुन्हा तसं सांगत आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील नेते आणि त्यांना मंत्रिपद देणारे कोण? देवेंद्र फडणवीस. भुजबळ यांना मंत्रिपद देण्याची अजित पवार यांची तर अजिबात इच्छा नव्हती, हे तर आधीच दिसून आलं. पण असं असताना फडणवीस यांनी त्यांना म्हणजे छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं. त्यामुळे बघा, नाही म्हटलं तरी अजित पवार हे दुखावलेले असणार. माणूस आहे, कुणीही दुखावणार. सांगता येत नाही आणि सहनीय होत नाही अशी जी अवस्था असते ना, तीच अवस्था अजितदादांची नक्की झालेली असणार. आणि त्यामध्ये हे छगन भुजबळ यांच्या तोंडून देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा पुन्हा गुणगान, अहो त्यांच्या नावाचं तुणतुणच वाजवलं म्हणा ना पुन्हा पुन्हा. छगन भुजबळ हे मंत्री झाल्यापासून सांगत सुटले आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मी मंत्री झालो. आता बघा, त्यांचं हे बोलणं अजित पवारांना टोचणारं आणि बोचणारं सुद्धा आहे. शिवाय छगन भुजबळांच्या या बोलण्यामुळे ओबीसी समाज अजितदादापासून दुरावणार आहे. छगन भुजबळ हे सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांचं तुणतुणं वाजवत असली तरी त्यावर काही बोलणं अजित पवार यांनी जाणीवपूर्वक टाळलेलं. पण खरं तर ते खूप संतापलेले आहेत असं सांगितलं जाऊ लागलंय. एकतर अजितदादांचे निकटवर्ती असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा फडणवीस यांनी घेतला. अजितदादांची तर इच्छाच नव्हती. शिवाय आता त्यांचेच म्हणजे धनंजय मुंडे यांचे खाते भुजबळांना दिले. त्यातून धनंजय मुंडे हे तर नाराज झालेलेच आहेत. ती नाराजी तशी दिसूनही आलेली आहे. लगेच अजितदादांना घेऊन ते फडणवीसांनाही भेटलेले आहेत. आणि या सगळ्या प्रकरणात आता भुजबळांच्या विधानांचा संताप. अजितदादा तर संतापलेले आहेतच, पण त्यांचा पक्ष देखील भुजबळ यांच्यावर कमालीचा नाराज झाला आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळातूनच ऐकू येते. छगन भुजबळ यांनी पुन्हा मंत्री होण्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. एकदा नव्हे, पुन्हा पुन्हा दिलं आहे. शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्यांदाच नाशिकला पोहोचल्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. आपल्या पक्षप्रमुख अजित पवारांवर मात्र अप्रत्यक्षपणे त्यांनी निशाणा साधत म्हटलं, सरकारच्या स्थापनेवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला मंत्री करण्याचा सल्ला दिलेला होता, परंतु दुर्दैवानं त्यावेळी त्यांचा सल्ला पाळला गेला नाही. म्हणजे आता हा कोणी नाही पाळला, तर तो अजित पवारांनी. त्यानंतर ते काय म्हणाले होते, मला मंत्री न केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः आश्चर्य व्यक्त केलं होतं. अमित शहांच्या नाशिक भेटीचा संदर्भ देत भुजबळ म्हणाले होते, त्यांनी मला त्यांच्या शेजारी बसवलं होतं. भुजबळांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. संतापणार नाही तर काय होणार. अजित पवारांच्या पक्षामध्ये हा एक नवाच वाद आता उफाळून आलाय. साहजिक आहे, अजित पवार यांच्या पक्षात राहून देवेंद्र फडणवीस यांचं तुणतुणं वाजवणं अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला हे कसं आवडेल हो? पण यामुळं अजितदादांची मात्र भलतीच कोंडी झाली हे अगदी नक्की. तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.